राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्तजनी जडू देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणजे जे कर्मधर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. यथामती यथावकाश झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. योग्य ते श्री गुरूंचं समजून ग्रहण करा. अयोग्य माझ्या बुद्धीचे दोष आहेत माझ्या पदरामध्ये टाका. इथं न खपलेला मला मी उद्या त्याला दुसरीकडं. फक्त महाराजांच्या या समाधीसमोर आपण काय घेऊन जायचा? प्रसाद घेऊन जायचा. पण कोणता प्रसाद घेऊन जायचा? संपणारा प्रसाद न्यायचा आहे का न संपणारा? न संपणारा. हां, मग संपणारा प्रसाद कोणता आहे? तुम्ही आत्ता जेवला तरी सकाळी लागते, बरोबर आहे. हां, की आई जरी जामन जरी खाल्ला तरी कधी सकाळी भूक लागत नाही का? बरोबर आहे ना. पिठलं भाकर खाल्ली तरी अहो सोमवार सुद्धा लोक रातच्या 12ला म्हणते आण. मग काय न्यायचं आपल्याबरोबर? प्रसाद कोणता? की न संपणारा प्रसाद आहे. महाराजांचा कोणता प्रसाद आहे न संपणारा? महाराजांचा प्रसाद ज्ञानोबारायांचा प्रसाद, तुकोबारायांचा प्रसाद. आपल्यासाठी 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी प्रसाद दिला आहे. कोणता आहे तो? ज्ञानोबारायांनी प्रसाद दिला कोणता आहे? 750 वर्षापूर्वी प्रसाद दिला हरिपाठ. कोणासाठी प्रसाद आहे तो? आपल्यासाठी. म्हणून या मंदिरात रिकामं बसण्यापेक्षा नुसतं हरिपाठ म्हणत बसा. महाराजांची कृपा लवकर होईल. नाहीतर माणसं काय काय भरपूर आहेत. खायचं आणि झोपायचं आणि बसायचं त्यांच्या सेवेसाठी पण भरपूर आहेत. पण त्यांची सेवा करण्यापेक्षा तुम्ही एक काम करायचं. आपला माणूस जर लवकर सुधारावा असं सगळ्याला वाटतं का नाही? महाराजांची लवकर कृपा हवी असं वाटत असेल ना, त्याच्याबरोबर आपण पण म्हणायचं नित्य सत्यमिट हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी हरी उच्चारिणी अनंत पापरासी. महाराज नुसतं बसून राहण्यापेक्षा ज्ञानोबाराने आपल्यासाठी प्रसाद दिला नाही. या दरबारात नुसतं बसणाऱ्याला किंमत नाही, सेवा करण्याला किंमत आहे. आणि आंतरिक मनातली सेवा म्हणजे त्यांच्या ती वचनं आहेत. त्यांनी जी सांगितलेली वचनं आहेत. तुका म्हणे शेष सेवीनं आवडी वचनं मोडी. म्हणून ज्ञानोबारायांचा प्रसाद म्हणजे तुम्हाला बाकीचं काय जमत नाही ना, ज्ञानेश्वरी जाना. तुमच्याकडे नसली तर माझ्याकडनं घेऊन जावा. आणि या मंदिरामध्ये जोपर्यंत तुमची पिढा जात नाही ना तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करत बसा. जर राहिली पिढा तर खोट कुणाच्यात राहील? मनोभावे जर सेवा केली, अभ्यासानं सगळ्या शक्य आहेत. त्या भंग्याच्या मुलाला अभ्यासानं 2 महिन्यात देव भेटला का नाही? मग आम्हाला 6 महिने झालेत का आम्हाला महाराजांची कृपा नाही झाली आमच्यावरती? महाराजांची कृपा होण्यासाठी महाराज त्यांच्या मनासारखी सेवा करा. आमची सेवा काय माहिती आहे का? सकाम सेवा करतोय आपण. देवाला सकाम सेवा आवडते का निष्काम सेवा? आपल्या सगळ्या सेवा आहेत ना त्या सगळ्या सकाम सेवा आहेत. देवाला सकाम सेवा आवडत नाही. सकाम सेवा म्हणजे सांगतो तुम्हाला, देवा मी तुझ्या 5 वाऱ्या करतो, माझं लगीन व्हाय नाही. ठीक आहे, महाराजांची कृपा झाली, लगीन झालं, मग ह्याचं मन समाधान व्हायला पाहिजे का नाही? परत ह्याच्या वाऱ्या चालू होतात. महाराज लगीन झालं पण काय लेकरू बाळ वाढल्या वाऱ्या. मग तरी समाधान. लेकरू दिलं, महाराज लेकरू दिले पण त्याला घर वाढल्या वाऱ्या. प्रापंचिक कितीही जरी आपण महाराजांसमोर मागितलं तर ते सगळं लयाला जाणार आहे. अनेक न लगे तुकाराम महाराजांची भाषा बघा. देवा मला तू सोडून नको रे, बाकीच्या ह्याच्यामध्ये गुंतवू नको. पण माणूस बाहेरचं दुसरंच गुंतवतोय हो. ते माशी काय शेंबडात एकच पाय अडकलेला असतो पहिल्यांदा, म्हणून ती 3 पायावर जोर देते 1 पाय काढायचा बघती. तोपर्यंत काय झालेलं 1 पाय निघतो, पण तोपर्यंत आपली जात त्यातल्याच जातीतले आपण. ती काय जात वेगळी आहे काय? 1 पाय काढूस तर दुसरा पाय. अहो सासूनं सुद्धा आपल्यावरती उपकार केलेत. तुम्हाला माहिती आहे का? सासूबाई आपल्याला एक ही देती बघा, त्या ह्याच्यामध्ये देव देती. देव कोणता देव असतो? ती कृष्णदेव. कोणत्या रूपातला असतो? किती पटापटा सांगितलं अनुभव. बरोबर उत्तर दिलंय. बाळकृष्णाच्या रूपातलाच का सासूबाई आपल्याला
सांगा ना, कळलं पाहिजे हो. हे माहित नाही, पिछे से आगे ढकल, मेरे को क्या मालूम. आमचं तसंच आहे परमार्थ. गोपाळराव आला म्हणून गोविंदराव. तुमच्या बापाच्या ना असा देव भेटणार नाही. का गळ्यात माळ घालायची कळलं पाहिजे. महाराजांची सेवा का करायची कळलं पाहिजे. आमचा परमार्थ आम्हाला कळला पाहिजे महाराज. काय सांगत हो तुम्ही? हां, बाळकृष्णच का दिला जातो? ती सासूबाई आपल्याला आठवणीनं आठवते का बघा भाऊजी तुम्हाला. आता माझं तर एकच झालं आहे, त्यामुळे मला त्या सासूबाई सांगत असते, देवा तुम्ही संसार करा पण या बाबासारखा करा. या बाबाचे पाय कसे आहेत बघा, दोन. एक पाय नुसता असा अंगठा टेकलेला आहे. कुठला? डाव्या पायाचा फक्त डावा अंगठा टेकलेला आहे. आणि एक उजवा पाय आहे ते असा पूर्ण उभा आहे, सम अंतरावर आहे. बरोबर आहे. ह्याच्यातनं सासूबाई आपल्याला सांगत असते, देवा ही माया आहे, तुम्हाला मी दिली का माझी पोरगी, ही माया आहे. ती माया कोणाकोणाचं वाटोळ करते. मागे सांगितली तुम्हाला एक माया. तुमच्याकडे पण आली असेल की ती माया, आली आहे का नाही? ती माया आपल्याला इकडं नादी लावत नाही. ती कुठं लावावी लागती? प्रपंचाच्या नादी लावत असते ती माया. ह्या मायेवरती किती प्रेम करा. डाव्या पायाचा डाव्या अंगठ्या एवढंच, आणि एक पाय परमार्थाचा आहे ना, ती पूर्ण महाराजांची सेवा करा. आम्ही करतो उलट. महाराजांची सेवा जरा 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 इचलीत झालं, भांड्याला भांडं लागलं काय केलंच महाराज. अशी सेवा नाही. पाय सांगितलाय पूर्ण, उजव्या पायाचा उजवा भार सगळा माझ्या परमार्थात गेला पाहिजे, नाहीतर ही माया तुम्हाला अडकवणार आहे. म्हणून इथून घेऊन जाताना प्रसाद घेऊन जावा. भगवंताचा प्रसाद म्हणजेच ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा, ह्या सगळ्या बाकीचे सगळ्या लयाला जाणार आहे त्या. म्हणून एक फक्त एकच आहे, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठल जय जय.